नमस्कार. ऊस शेती ही एक कला तर आहेच, पण तिला अचूक विज्ञानाची जोड देऊन उत्पादनात प्रचंड वाढ कशी करता येते हेच आज आपण समजून घेणार आहोत. एकरी 150 टन हा आकडा ऐकला की अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे एक स्वप्नच वाटतं. पण खरंच हे फक्त एक स्वप्न आहे की एक वैज्ञानिक लक्ष्य आहे जे आपण योग्य नियोजनाने गाठू शकतो? चला तर मग हे मोठं ध्येय वास्तवात आणण्यासाठी नक्की कोणते टप्पे आहेत, कोणतं तंत्रज्ञान वापरायला हवं याचा संपूर्ण रोडमॅप आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आपण याला एक मिशन म्हणूनच बघूया. आणि या मिशनची सुरुवात होते ती शेतातल्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या कामांपासून. हो, अंतर्मशागतीपासून. आता बघा, बाळ बांधणी आणि मोठी बांधणी या दोन्ही प्रक्रियांचा उद्देश आणि त्यांची वेळ पूर्णपणे वेगळी आहे. बाळ बांधणी आपण करतो फुटवे वाढवण्यासाठी, तर मोठी बांधणी करतो फुटवे थांबवून ऊस जाड करण्यासाठी. ही वेळ आणि उद्देश समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याचवर पिकाची पुढची सगळी वाढ अवलंबून असते. ठीक आहे, चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, म्हणजे पहिले 45 दिवस. इथेच आपण आपल्या विक्रमी उत्पन्नाचा पाया रचणार आहोत. तर लागवडीच्या वेळीच आपण बेसल डोस देतो, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीला युरिया टाळायचा. का? कारण आपल्याला सुरुवातीच्या वाढीवर नियंत्रण हवंय. मग साधारण 40-45 दिवसांनी पहिल्या आंतरमशागतीच्या आधी आपण नत्राचा डोस देतो आणि मग करतो बाळबांधणी. ह्या सगळ्यामुळे काय होतं तर रोपाला योग्य वेळी योग्य पोषण मिळतं आणि फुटव्यांची संख्या आणि आरोग्य दोन्ही सुधारतं. आपला पाया तर आता पक्का झालाय. आता पुढचे साधारण 45 ते 120 दिवस हा काळ आहे पिकाला प्रचंड ऊर्जा देण्याचा. आणि याच काळात आपण ठरवणार की अंतिम कापणीसाठी कोणते ऊस ठेवायचे आणि कोणते नाहीत. तर साधारण 60 ते 90 दिवसांच्या दरम्यान आपण खतांचा एक मोठा डोस देतो. आपलं लक्ष काय आहे तर प्रत्येक रोपाला किमान 10 तरी मजबूत फुटवे मिळायला हवेत. आणि जेव्हा हे लक्ष्य पूर्ण होतं तेव्हा आपण करतो मोठी बांधणी. आता ही मोठी बांधणी काय करते तर ती रोपाला नवीन कमजोर फुटवे काढण्यापासून थांबवते. म्हणजे काय तर रोपाची सगळी ताकद आता फक्त निवडलेल्या मुख्य ऊसांना जाड आणि वजनदार बनवण्यात खर्च होते. हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. पण थांबा, फक्त रासायनिक खतं टाकली म्हणजे काम झालं असं नाहीये. खरं रहस्य म्हणजे पिकाची पूर्ण क्षमता बाहेर काढण्याची किल्ली ती दडली आहे एकात्मिक व्यवस्थापनात. हे बघा, अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे एका 3 पायांच्या स्टूलसारखं आहे. एक पाय म्हणजे रासायनिक खतं, दुसरा सेंद्रिय आणि तिसरा जैविक. जर यातला एकही पाय कमी जास्त झाला तर स्टूल डगमगेल. म्हणजे आपल्याला सर्वोत्तम परिणामांसाठी या 3ही घटकांचा समतोल साधणं खूप गरजेचं आहे. तर मग हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पद्धत आहे जिथे आपण रासायनिक खतांसोबत सेंद्रिय आणि जैविक खतांचाही वापर करतो. याने होतं काय तर जमिनीत दिलेली पोषक तत्व पिकाला सहज मिळतात, जमिनीचा पोत सुधारतो आणि उत्पादनही टिकून राहतं. आणि हो, सेंद्रिय खतांबद्दल बोलताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर तुम्ही न कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट वापरलं तर ते सुरुवातीला पिकाला मदत करण्याऐवजी उलट जमिनीतील पोषक तत्वासाठी पिकाशीच स्पर्धा करतं. त्यामुळे खत नेहमी पूर्णपणे कुजलेलंच वापरायचं. आता बोलूया या अदृश्य कामगारांबद्दल, म्हणजे जैविक खते. यात आहेत ॲसिटोबॅक्टर जे हवेतला नत्र पिकाला देतात. मग आहेत PSB जे जमिनीत अडकलेला स्फुरद मोकळा करतात. आणि KMB जे पोटॅश उपलब्ध करून देतात. म्हणजे बघा, हे सूक्ष्मजीव एका कॅटॅलिस्टसारखं काम करतात. आपण टाकलेल्या खतांना पिकासाठी खाण्यायोग्य बनवण्याचं महत्त्वाचं काम हेच करतात. यांच्यामुळेच आपला खतांवरचा खर्च अधिक प्रभावी ठरतो. चला, पीक तर छान उभं राहिलंय, पण एवढ्यावरच काम थांबत नाही. आता आपण केलेल्या गुंतवणुकीचं संरक्षण कसं करायचं, म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता किंवा तणांसारखे जे धोके आहेत त्यांपासून पिकाचा बचाव कसा करायचा ते पाहूया. आपलं पीक आपल्याशी बोलत असतं, तेही त्याच्या पानांमधून. जेव्हा त्याला काही कमी पडतं तेव्हा ते पानांवर काही खास चिन्ह दाखवतं. ही चिन्ह जर आपल्याला वाचता आली तर आपण अगदी अचूक उपाययोजना करू शकतो. उदाहरणार्थ बघा, जर पिकाची जुनी खालची पानं पिवळी पडत असतील तर समजावं नत्राची कमतरता आहे. नवीन वरची पानं पिवळी पडली पण त्यांच्या शिरा हिरव्याच आहेत तर लोहाची कमतरता आहे. आणि जर मधल्या पानांच्या कडा पिवळ्या झाल्या पण मधली शीर हिरवी आहे तर ती मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. किती सोपं आहे हे ओळखणं. आता समजा कमतरता दिसली, पण जमिनीतून खत दिल्यावर ते पिकापर्यंत पोचायला वेळ लागेल. अशा वेळी काय करायचं तर थेट पानांवर फवारणी करायची. हा एक जलद उपाय आहे, जणू काही पिकाला थेट सलाईन लावण्यासारखं. पोषक तत्व थेट जिथे हवीत तिथे मिळतात. आणि आता एक शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा,
तो म्हणजे तण. तण म्हणजे आपल्या पिकाचे थेट स्पर्धक. हे आपल्या पिकाच्या वाटणीचं पाणी, पोषक तत्व आणि सूर्यप्रकाश सगळं काही हिसकावून घेतात. त्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम होतो. म्हणून तण नियंत्रणासाठी आपण 2 टप्प्यांची योजना वापरायची. पहिली, लागवड झाल्यावर लगेच म्हणजे उगवणीपूर्वीच मेट्रिबुजिनसारखं तणनाशक फवारायचं. याने तणाचं बी जमिनीतच उगवत नाही. आणि समजा तरीही काही तण उगवलंच तर ते 2-3 पानांवर असतानाच ॲमेट्रिन आणि 2,4-D सारख्या तणनाशकांची फवारणी करून त्यांचा बंदोबस्त करायचा. म्हणजे सुरुवातीपासूनच आपलं पीक स्पर्धेत पुढे राहतं. तर या सगळ्या चर्चेचा आपण जर सारांश काढला तर एक गोष्ट स्पष्ट होते. ऊस पिकाला वाढीच्या पूर्ण काळात नत्र आणि पालाश या 2 घटकांची सगळ्यात जास्त गरज असते. स्फुरदही महत्वाचा आहे, पण या दोन्हींची गरज सर्वाधिक आहे. आणि हा आहे आपल्या संपूर्ण नियोजनाचा रोडमॅप. कधी, कोणतं खत आणि कसं द्यायचं हे सगळं यात स्पष्टपणे दिलेलं आहे. पायाभरणीपासून ते गरजेनुसार फवारणी करण्यापर्यंत हा तक्ता म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे, एक कृती आराखडा. एक गोष्ट नक्की, आपल्या जमिनीत प्रचंड क्षमता आहे. प्रश्न फक्त एकाच गोष्टीचा आहे. ती क्षमता वापरण्यासाठी आपल्याकडे अचूक योजना आहे का? कारण विक्रमी उत्पादन हे नशिबाने नाही तर योग्य नियोजनानेच मिळतं.